जय शिवराय मित्रांनो, तर आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण आज सुद्धा बर्थडे बॅनर एडिटिंग शिकणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे फोटोशॉपच्या विंडोवरती अशा टाईपचे बॅनर जे आहेत आपण बनवायला शिकणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा साईज कॅनव्हास क्रिएट करून घ्यायचा आहे. कंट्रोल एन वरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं 4:5 इथं बघू शकता 4 आणि खाली इथं हाईट 5 टाकायचं आहे. रेझोल्युशन 300 ठेवायचं आहे. बॅकग्राऊंड व्हाईट ठेवून इथं क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता कंट्रोल 0 दाबून आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फाईलवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती जायचं आहे. जरा फास्टमध्ये मी शिकवतो भावनो, जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. फास्टमध्ये शिकवल्यानंतर लवकर समजेल काय लॉजिक आहे भावांनो, बघू शकता. तर आपण तुम्हाला समजेल असं एक इंटरेस्टिंगमध्ये शिकूया तुम्हाला. आता हे थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. फोटो हा इथं अशा टाईपमध्ये इथं थोडासा खाली घेऊ. एक्झॅक्ट तसा नाही पण तसा टाईपमध्ये होईल असं तुम्हाला शिकवणार आहे मी 100%. शकता इतकी जागा आपण वरती ठेवलेली आहे मोकळी. त्याच्यानंतर याची डुप्लिकेट लेअर घ्यायचे कंट्रोल जे ने. बघू शकता लेअर पॅनल तुम्ही व्यवस्थित स्क्रीन पूर्णपणे लक्ष देऊन बघा तर तुम्हाला समजेल. इथं सिलेक्ट बघू शकता अशा टाईपमध्ये मॅजिक टूल बघायला मिळेल. मॅजिक टूलवरती इथं ह्यातला कुठलाही घेतला या तिन्हीपैकी बेस्ट वे हा 1 नंबरचा असेल. याच्यावर क्लिक करून सिलेक्ट सब्जेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सिलेक्ट सब्जेक्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता सगळं सिलेक्शन ऑटोमॅटिकली जे आहे ते होऊन जाईल. इथं अशा टाईपमध्ये सिम्पली कंट्रोल जे वरती क्लिक करून घ्यायचं आहे. याने अशाने नवीन लेअर तयार होईल फोटोची. त्याच्यानंतर आपल्याला बॉक्स एक घ्यायचा आहे. बॉक्सवरती क्लिक करून इथं चॉकलेटी कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथं डिझाईनमधलाच घेतला आहे भाऊन तुम्ही. अशा टाईपमध्ये इथं एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती इथं. ओके, इथे एक बॉक्स ड्रॉ केला मी. त्याच्यानंतर अल्ट आणि कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि याची डुप्लिकेट लेअर इथं शिफ्ट दाबून खाली घ्यायची अशा टाईपची. ओके, आणि हा फोटो जो आहे तो वरती घेऊन टाकायचा आपल्याला. आता वरती घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रोसेस काय करायची आहे बघू शकता तुम्ही. इथं थोडंसं अजून वरती घेऊया, ॲडजस्ट करून घेऊया. ॲडजस्ट केलं त्याच्यानंतर वरचा फोटो जो आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे. ह्याला अल्ट LSS वरती क्लिक करून स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचं आहे. अल्ट LSS अशा टाईपमध्ये बघू शकता. इथं स्मार्ट ऑब्जेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे. खाली डॉट बघायला मिळेल. याच्यावर क्लिक करून इथं आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट बघायला मिळेल. ब्लॅक अँड व्हाईट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता ह्या लेअरवरती क्लिक करून कंट्रोल शिफ्ट A वरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याचं थोडंसं आपल्याला टेक्स्चर वाढवायचं आहे आणि क्लिअरिटी थोडी वाढवायची आहे. बाकी काहीसुद्धा वाढवू नका. ओके, आणि तो ओकेवरती क्लिक करायचा. थोडंसं ग्रंज टाईप इफेक्ट त्याला येईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं सारंग नावाचं टाईप करून घ्यायचं. सारंग इथं बघू शकता जे काही नाव असेल ते टाईप करून घ्यायचं आहे. ते कॅपिटलमध्ये घ्या, सारंग. ओके, या टाईपचं पाहून तुम्हाला मटेरियल सगळं दिलेलं आहे मी PNG सहित. शिफ्ट दाबून मोठं करून घ्यायचं अशा टाईपमध्ये तर, आणि ही लेअर याच्या बॅकला घेऊन जायचं अशा टाईपची. ओके, आता प्रोसेस काय करायचं तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड दिलेला आहे स्टॉकमध्ये. BG फोल्डर हा बॅकग्राऊंड असेल. हे सुद्धा बॅकग्राऊंड तुम्हाला सगळे दिलेले आहेत. हा बॅकग्राऊंड तुम्ही वरच्या शेपमध्ये 1 नंबरच्या क्लिप मास्क करायचा आहे. त्याच्यावरती घेऊन यायचं आहे. अल्ट कंट्रोल G वरती प्रेस करायचं आहे आणि इथं यात क्लिप मास्क करायचा आहे. आणि याला आपल्याला इथं ओव्हरले किंवा कुठलाही देऊ शकता तुम्ही. मल्टिप्लाय दिला तरी चालेल किंवा मी आता कुठला दिला चेक करतो, माझ्या लक्षात नाही आहे. ओव्हरले दिला तर ओव्हरले आपण इथं देऊन टाक याला. ओव्हरले अशा टाईपचं. ओके, आता ओव्हरले दिल्याच्या नंतर ह्याची डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे एक आणि इथं हॅप्पी बर्थडे टाकून घ्यायचे. त्याच्या आधी साईज कमी करून घ्यायची. साईज हॅप्पी बर्थडे. हॅप्पी बर्थडे याच्यावर घेतलं. त्याच्यानंतर लहान करून बरोबर इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट केलं त्यानंतर याचा कलर जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे. ऑरेंज टाईपमध्ये करून घ्यायचा आहे. तर आपल्याला याचा कलर या डिझाईनमधला स्टोन कुठलाही घ्यायचा आहे. तर मी ऑरेंज टोनमधला घेतो. ऑरेंज अशा टाईपमध्ये ऑरेंज येलोमधला असा घेतला. त्याच्यानंतर याला ड्रॉप शॉट द्यायचं आहे. सारंगला ड्रॉप शॉटवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्ट इथं सेटिंग तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.
सेम याला करायचं, ड्रॉप शॉट द्यायचे. मागच्या ह्याच्यात दिले नाही तरी सुद्धा तुम्ही द्या, किंवा PhD मिळेल, बाकी काय विषय नाही. आणि 2 फोटो ॲड करून घ्यायचे अजून आपल्याला इथं. सारंग जो वाढदिवस आहे त्याचे 2 फोटोज ॲड करून घ्यायचे. हा घेतला. त्याच्यानंतर त्या बॉक्सच्या वरती घ्यायचा आहे, अल्ट कंट्रोल G वरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा लहान करून घ्यायचा इथं, जेणेकरून त्याचा चेहरा जो आहे तो दिसला पाहिजे. थोडासा या बाजूलाच घ्या, जेणेकरून मागचा फोटो जो आहे तो, दुसरा फोटो जो आहे तो व्यवस्थित बसेल. अशा टाईपमध्ये घेतला. त्याच्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे आपल्याला. फोटो डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करतो आहे भाऊन मी, व्यवस्थित लक्षपूर्वक बघा. आणि इथं आपल्याला असा ॲड करून घ्यायचा आहे अशा टाईपमध्ये. आता याला स्ट्रोक द्यायचा आहे बॉक्सला. बॉक्सवरती डबल क्लिक करून घ्यायचं आहे, स्ट्रोकवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इनसाईडवरती टच करून घ्यायचं आहे, साईज थोडीशी वाढवायची आहे आणि इथं नॉर्मलच्या जागी ओव्हरले करून घ्यायचं आहे फक्त. ओके, सेम ॲज कॉपी लेअर करायचं आहे, कॉपी लेअर स्टाईल. इथं येऊन राईट क्लिक, पेस्ट लेअर स्टाईल, अशा टाईपमध्ये होऊन जाईल. आता आपलं राहतं आहे काय तर फायर इफेक्ट. तर तुम्हाला मी फायर इफेक्ट दिलेलं आहे. त्याच्या अगोदर एक MPT लेअर घ्यायची आहे. MPT लेअर घेतल्याच्यानंतर ब्रश घ्यायचा आहे, एक फॉग ब्रश घेतलेला आपण इथं. कलर इथून ब्लॅक करायचा आहे पूर्णपणे आणि खालच्या बाजूला असा नुसता जस्ट एक हलकासा 40 किंवा 30 ॲपॉसिटी देऊन फ्लो करायचा आहे आणि परत इरेझर घेऊन चेहऱ्यावर थोडंसं जरा काढायचं आहे. ओके, अशा टाईपमध्ये. आता आपल्याला तुम्हाला जो फायर इफेक्ट मी दिलेला आहे तो सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा आहे. मटेरियलच्या PNGला दिला असेल किंवा मटेरियलच्या फाईलमध्ये दिला असेल. ओके, त्याला पासवर्ड आहे तो फक्त मी बोलून दाखवलेला आहे अशा टाईपमध्ये. इथं ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फिल्टरवरती जायचं आहे, ब्लर आणि मोशन ब्लर. थोडासा मोशन ब्लर दिला आहे ते मी 26चा दिलेला आहे, आपण 24 करून घेऊया. त्याच्यानंतर कंट्रोल J करायची, याची डुप्लिकेट लेअर घ्यायची आहे आणि जो सारंगचा फोटो आहे त्याच्या मागं घेऊन टाकायचा आपल्याला असं आणि वरच्या बाजूला जरा सरकून घ्यायचं आहे आणि याचा मोशन ब्लर इथून ऑफ करून टाकायचा आहे टाईपमध्ये. ओके, ह्याला तुम्ही कलर लुकअपसुद्धा देऊ शकता, काही विषय नाही. कलर लुकअपवरती क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळे कलर लुकअप देऊ शकता इथं अशा टाईपमध्ये. अशा बॅनर्सना कलर लुकअप खूप चांगले दिसतात, तर मी दिलेला हा एक आपण ठेवून बघूया. दोन्ही चांगले दिसत आहेत, काही सुद्धा विषय नाही. फक्त याला जरासा आपल्याला एक्सपोजर थोडासा वाढावा लागतो आहे याचा इमेजचा अशा टाईपमध्ये. ओके, बघू शकता ही तुम्ही डिझाईन आणि ते आपलीसुद्धा बघू शकताय. ओके, तर भावना आजच्या व्हिडिओचा पासवर्ड आहे happy02 पासवर्ड. इथे बघू शकता HAPPY02 अशा टाईपचा पासवर्ड आहे. तर भावना तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओचा अजून एक लाईक प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.